असं काय आहे ज्यामध्ये सगळं काही लिहिलेलं आहे पण ते आपण वाचू शकत नाही? भविष्य. प्रश्न असा आहे की उत्तर काय आहे? प्रश्न असा आहे की उत्तर काय आहे? असं आहे तर काय आहे? अशी कोणती गोष्ट आहे जी आपण खाण्यासाठी विकत घेतो पण ती खात नाही? खाण्यासाठी विकत घेतो. नमस्कार, मी अंकिता शिंदे. इट्स मज्जा मराठीमध्ये तुम्हा सगळ्यांचं स्वागत. ठरलं तर मग या मालिकेच्या सेटवर आहे आणि सध्या इथे लग्नाची धामधूम सुरू आहे आणि सध्या अर्जुनचे आई बाबा माझ्यासोबत आहेत, म्हणजेच अतुल सर आणि प्राजक्ता मॅम. कसे आहात तुम्ही दोघे? मस्त. खूप छान. एक गेम आहे जसं मी तुम्हाला मगाशी सांगितलं की कोडी. तर बघूयात आपण आता अर्जुनच्या आई बाबांना जरा कोडी देऊयात, कोड्यात पाडवात. सो पहिलंच कोडं असं आहे की पाटील बुवा राम राम, दाढी मिशी लांब लांब. अशी काय वस्तू आहे, कोणतं फळ आहे, कोणती भाजी आहे? काही पाटील बुवा राम राम, दाढी मिशी लांब लांब. भाजी. म्हणजे एका सीझन मध्ये आपण त्याला खूप खातो. एका सीझन मध्ये फक्त नाही. वर्षभर असतं पण शेपू? मध्ये नाही. नाही. भाजी अशी म्हणजे भाजी नाही पण कणीस. 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 ओके, हा, हा, मक्याचं कणीस. कणीस. ओके, गुड वन. नेक्स्ट आहे प्रश्न असा आहे की उत्तर काय आहे? प्रश्न असा आहे की उत्तर काय आहे? असं आहे तर काय आहे? हे बाई खूपच कठीण आहे. खूप सोपं आहे. खूप सोपं आहे. सांगून टाक. पाच पाच पाच. दिशा. ओ अच्छा. प्रश्न असा आहे. हा. चांगले चांगले. बरं, नेक्स्ट आहे आपल्याकडे असं- दिशा असून आपल्या लक्षात नाही आलं. बघितलं. असं काय आहे ज्यामध्ये सगळं काही लिहिलेलं आहे पण ते आपण वाचू शकत नाही? भविष्य. असे काय आहे जे कापल्यावर आपण गाणे म्हणतो? गाणं म्हणतो कापल्यावरती. आपल्यावर गाणं म्हणतो. केक. हा. कम ऑन प्राजक्ता ताई. अशी कोणती नाही, ही वस्तू आमची आहे? दोघांची उत्तर आहेत. आमची कॉम्पिटिशन नाहीये. हा. अशी कोणती गोष्ट आहे जी आपण खाण्यासाठी विकत घेतो पण ती खात नाही? खाण्यासाठी विकत घेतो. खाण्यासाठी विकत घेतो पण खात नाही. पाच. ताट आणि वाटी. आई वा, वा. चांगले चांगले प्रश्न चांगले. बरं, नेक्स्ट आहे चांगली तयारी करून. असा कोण आहे जो तुमच्या नाकावर बसून तुमचे कान पकडतो? नाकावर बसून तुमचे कान पकडतो. चष्मा. चष्मा. बरं, हा तर मग असं झालेलं आहे. आमचे हा, actually. प्रतापराव हुशार आहे सुभेदार. बरं, आता या जिल्ह्याचं नाव खरं तर बदललंय पण तरी सुद्धा बघा, म्हणजे जुनं नाव आहे हे. 7 अक्षरी जिल्हा महाराष्ट्रात, ना असे काना नावात, ना असे मात्रा नावात, ना असे वेलांटी सांगात. आता अहिल्यानगर झालंय. अहिल्यानगर. हा. सेकंड आहे मुकुट माझ्या डोक्यावर आहे, जांभळा झगा माझ्या अंगावर आहे, आहेत मला काटे जरा सांभाळून, चविष्ट आहे मी खाताना मला भाजून, सांगा पाहू मी कोण? बघा. ग्रेट. बरं, आता शेवटचा आहे 5 अक्षराचा एक पदार्थ, पहिल्या 3 अक्षराचे होते फुलाचे नाव, 5वे आणि 4थे अक्षराचा अर्थ मौज, पहिल्या 2ऱ्या आणि शेवटच्या अक्षराचा अर्थ नोकर, सांगा पाहू मी कोण? पहिल्या 3 अक्षराचं फुल. फुल. गुलाब. 5वे आणि 4थ्या अक्षराचा अर्थ मौज. मग गुलाबजाम नाही. गुलाबजाम. गुलाबजाम. ग्रेट. येस. दोघांनी 3-3 असे ओळखलेले आहेत. सो खूप छान. थँक्यू सो मच. खूप छान वाटलं गप्पा मारून आणि स्पेशली हा गेम खेळून. पण जाता जाता प्रेक्षकांना काही सांगायचंय का? प्रेक्षकांना मी परत हेच सांगेन की तुम्ही आमची मालिका बघत राहा आणि बघत राहा. आमच्यावरती तुम्ही असंच कायम खूप 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 प्रेम करा. आणि याची खात्री बाळगा की आम्ही तुम्हाला उत्तमच देणार आहोत. उत्तमच देणार. हा. थँक्यू सो मच. आणि Thank या you. मालिकेसाठी तुम्हालाही खूप साऱ्या शुभेच्छा. थँक्यू. मराठी मनोरंजन सृष्टीमधील मालिका, चित्रपट, नाटक तसेच कलाकारांबद्दलच्या नवीन अपडेट्स जाणून घेण्यासाठी नक्की सबस्क्राईब करा इट्स मज्जा मराठी या आपल्या नवीन यूट्यूब चॅनलला.